केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातल्या सगळ्या राज्यांना 7 मेला मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेत। पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आल्यानं भारत युद्धाची तयारी करतोय का अशा चर्चा व्हायला आता सुरुवात झाली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशानुसार देशातल्या 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। त्याची यादीही माध्यमांकडून देण्यात आली आहे। मुख्य म्हणजे या मॉकड्रिलच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणांचा समावेश आहे। त्यानुसार 7 मेला मुंबई, उरण, तारापूर, पुणे, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांसारख्या 16 ठिकाणी हे मॉक ड्रिल पार पडणार आहे। पण देशातल्या 244 जिल्ह्यांमधल्या मोजक्या ठिकाणांची आणि महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणांचीच निवड मॉक ड्रिलसाठी का करण्यात आली, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत असे काही प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पण या ठिकाणांचीच निवड का करण्यात आली, त्या ठिकाणांचं महत्त्व किती आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सोमवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना सिव्हिल डिफेन्स रिहर्सल म्हणजेच मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले। त्यानंतर मंगळवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची एक बैठक झाली। दिल्लीमध्ये गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव यांनी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येक राज्यातल्या मुख्य सचिवांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये 7 मेला करण्यात येणाऱ्या मॉक ड्रिलचा आढावा घेण्यात आला। 1962 साली झालेलं भारत चीन युद्ध आणि पुढे 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झाल्यावरती सरकारच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे युद्धाच्या किंवा आपत्तीच्या परिस्थितीमध्ये केवळ सैन्यच नाही तर सामान्य नागरिकांचं रक्षण आणि व्यवस्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यानंतर सिव्हिल डिफेन्स म्हणजेच नागरी संरक्षणाची गरज लक्षात घेता तत्कालीन केंद्र सरकारकडून मे 1968 मध्ये म्हणजे जवळपास 57 वर्षांपूर्वी सिव्हिल डिफेन्स ॲक्ट 1968 संसदेमध्ये मंजूर करण्यात आला। आता हा कायदा सगळ्या भारतात जरी लागू असला तरी देशातली जी ठिकाणं असुरक्षित किंवा सेन्सिटिव्ह आहेत त्या राज्यांमध्ये सिव्हिल डिफेन्स म्हणजेच नागरी संरक्षण संचालनालय या संस्थांची स्थापना झाली। सिव्हिल डिफेन्स ही स्वयंसेवक बेस संस्था आहे। त्यांच्याकडे देशभरामध्ये जवळपास 5 लाख स्वयंसेवक असल्याचं सांगण्यात येतं। 7 मेला देशभरामध्ये होणारं मॉक ड्रिल ही याच सिव्हिल डिफेन्स संस्थांच्या माध्यमातून घेतलं जाणार आहे। आता 2 मार्च 2010 ला केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या सर्व राज्यांमधल्या सिव्हिल डिफेन्सच्या संचालकांना एक पत्र लिहिलं होतं। त्या पत्रामध्ये देशातल्या प्रत्येक राज्यांमधल्या सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांची एक यादी जाहीर केली होती। त्या यादीमध्ये देशभरातल्या धोकादायक आणि असुरक्षित अशा 100 जिल्ह्यांचा आणि त्यातल्या 259 ठिकाणांचा सिव्हिल डिफेन्स ठिकाणं म्हणून समावेश करण्यात आला होता। याच यादीमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या 16 ठिकाणांचा समावेश 3 वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये करण्यात आला। जी ठिकाणं सुरक्षेच्या दृष्टीनं संवेदनशील असतात त्या ठिकाणांचं रूपांतर सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट म्हणून केलं जातं। आता महाराष्ट्रातल्या या 16 ठिकाणांचं वर्गीकरण कसं करण्यात आलंय ते बघूया। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या पत्रामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर या ठिकाणांचा समावेश श्रेणी 1 मध्ये करण्यात आला होता। तर ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, वायशेत आणि पिंपरी चिंचवड या शहरांचा समावेश श्रेणी 2 मध्ये करण्यात आला होता। तर श्रेणी 3 मध्ये छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहरांचा समावेश होता। अशी एकूण महाराष्ट्रातली 16 ठिकाणं या यादीमध्ये होती। त्यामुळं आता या 16 ठिकाणांवरती राज्यामध्ये मॉक ड्रिल घेतलं जाणार असल्याचं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय। पण हे सिव्हिल डिफेन्स जिल्हे नक्की ठरवले कसे जातात, तर हे ठरवण्यासाठी 4 महत्त्वाच्या गोष्टी विचारामध्ये घेतल्या जातात। पहिली गोष्ट म्हणजे तो जिल्हा आंतरराष्ट्रीय सीमेपासून किती जवळ आहे ही गोष्ट विचारामध्ये घेतली जाते। पंजाब, राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर या राज्यांमधील अनेक जिल्ह्यांची सीमा पाकिस्तानला लागून आहे। त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये परकीय शत्रूकडून हल्ला होण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळेच या राज्यांमधील जिल्हे सिव्हिल डिफेन्स जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत। आता हे जिल्हे ठरवताना दुसरी गोष्ट विचारात घेतली जाते ती म्हणजे एखाद्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात असणारी लोकसंख्या। ज्या शहरांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे त्या ठिकाणी शत्रूकडून हल्ला होण्याची शक्यता मोठी असते। अशा परिस्थितीमध्ये जास्त लोकसंख्या असल्यामुळे नागरिकांना वाचवणं आणि त्यासाठीची तयारी करण्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून जास्त लोकसंख्येची शहरं जिथं आहेत
त्या जिल्ह्यांनाही सिव्हिल डिफेन्स जिल्हे म्हणून घोषित केलं जातं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीनं त्या ठिकाणाचं महत्त्व. एखाद्या जिल्ह्यामध्ये असणारं संरक्षण विभागाचं मुख्यालय किंवा संरक्षण क्षेत्राशी संबंधित एखादी महत्त्वाची संस्था, पॉवर ग्रिड्स म्हणजेच विजेचा मोठा प्रकल्प, रिफायनरीचे प्रकल्प यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीही जिथं असतात त्या जिल्ह्यांचा समावेशही सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये होतो. सिव्हिल डिफेन्स जिल्हा निवडीसाठी आणखी एक महत्त्वाचा निकष असतो, तो म्हणजे समुद्री मार्गानं हल्ला होण्याचा धोका. जी शहरं समुद्र किनाऱ्यावरती वसलेली आहेत किंवा ज्या शहरांमध्ये मोठी बंदरं आहेत त्या ठिकाणी शत्रू नौदलाच्या माध्यमातून हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं समुद्रालगत असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेशही सिव्हिल डिफेन्स जिल्ह्यांमध्ये केला जातो. आता महाराष्ट्रातली 16 ठिकाणच मॉक ड्रिलसाठी का निवडण्यात आली त्याबद्दल बोलूया. मुंबईचा विचार केला तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. RBI, शेअर बाजार, जगातल्या अनेक महत्त्वाच्या कंपन्यांची ऑफिसेस मुंबईमध्ये आहे. तर पुण्यात NDA सह हवाई दलाचं देशातलं एक प्रमुख तळ आहे. आर्मीच्या दक्षिण विभागाचं मुख्यालयही इथंच आहे. मोठ्या प्रमाणामध्ये IT कंपन्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्येही मोठ्या IT कंपन्या आहेत. 2 औद्योगिक वसाहती, संरक्षण, वाहन उद्योग निर्मितीचे मोठे कारखाने आहेत. रायगडचा विचार केला तर हा समुद्र किनाऱ्यावरचा जिल्हा आहे. इथं फळ प्रक्रिया प्रकल्प आहे. शिवाय रायगड मोठं पर्यटन स्थळही आहे. थळ वायशेतमध्ये RCFचा मोठा कारखाना आहे आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प सुद्धा आहे. रोहा नागोठणेमध्ये मोठं औद्योगिक केंद्र आहे. पोलाद निर्मितीचा कारखाना आहे. तर भुसावळ हे देशातल्या महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनपैकी एक आहे. नाशिकमध्ये आर्टिलरी सेंटर HLचा कारखाना आहे. मनमाडमध्येही रेल्वेचं मोठं जंक्शन आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहती आहेत. जायकवाडीसारखं मोठं धरण, मद्य निर्मितीचे आणि औषध निर्मितीचे कारखाने आहेत. उरणमध्ये JNPT सारखं देशातलं प्रमुख बंदर आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीनंही JNPTचं महत्त्व मोठं आहे. तारापूरला अणुऊर्जा केंद्र आहे. ठाण्याचा विचार केला तर ठाणे हे मुंबईपासून जवळ आहे. त्यातच घनदाट लोकवस्तीसह इथेही मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे आहेत. त्यामुळेच उद्योग, डिफेन्स, समुद्रकिनारा या सगळ्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या या 16 ठिकाणांचा समावेश सिव्हिल डिफेन्स जिल्हे म्हणून करण्यात आला आहे. पण कोणता जिल्हा श्रेणी 1 मध्ये राहणार आणि कोणता जिल्हा श्रेणी 2 मध्ये ही गोष्ट कशी ठरवली जाते तर याबाबत माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राच्या सिव्हिल डिफेन्सचे संचालक प्रभात कुमार यांनी माहिती दिली. त्यानुसार ज्या भागांमध्ये असुरक्षितता जास्त असते त्या ठिकाणांची विभागणी श्रेणी 1 मध्ये केली जाते. ज्या ठिकाणांवरती असुरक्षिततेची परिस्थिती कमी असेल त्यांची विभागणी श्रेणी 2 किंवा 3 मध्ये केली जाते, असं कुमार यांनी सांगितलंय. राज्यातली मुंबई, उरण आणि तारापूर ही 3च ठिकाणं श्रेणी 1 मध्ये आहेत. तर इतर सर्व ठिकाणं ही श्रेणी 2 आणि श्रेणी 3 मध्ये आहे. 7 मेला संध्याकाळी राज्यातल्या या 16 ठिकाणी मॉक ड्रिल पार पडणार आहे. त्यात महाराष्ट्रातले जवळपास 10,000 स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही असतील असं सांगण्यात आलंय. त्यामुळं आता 7 तारखेला होणारं मॉक ड्रिल कसं पार पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मॉक ड्रिल हा फक्त सतर्कतेचा उपाय आहे की युद्धाची चाहूल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.